आभाळ रंग या कथासंग्रहातल्या पुढच्या कथेचं नाव आहे अघटित. गेलो बर का. इंदूच्या कानात एकसारखे ते शब्द घुमत होते. केशवराव अबोल, तुटक, थोडेसे तुसडेही, पण साधे. थोडा वेळ बाहेर जातानाही गेलो बर का असं ओरडून जाणारे ते आता मात्र फक्त 4 ओळींची चिठ्ठी ठेवून जयपूरला मुलाकडे निघून गेले होते. फक्त 4 बोटी चिठ्ठी. मी जातोय. तू प्रवासाहून येण्यापूर्वीच काही दिवस इकडेच चिंतनात घालवू म्हणतो. आजकाल मला माझ्या बिझनेसचा वीट आला आहे. भरतकामाच्या क्लासची तू संचालिका. तुझ्या उद्योगात तुझं मन रमतं. रमव. माधव आहेच. इंदू हापकूनच गेली. 20 वर्षे इमाने इतबारे संसार. इमाने इतबारे. ती दचकली. मागल्या 1-2 वर्षातल्या तिच्या वागणुकीनं तिचा गळा पकडला. पॅसेजमधून समोरची माधवची बंद खोली दिसत होती. रुबाबदारपणे माधवची पावलं चौफेर फिरायची. चटपटीतपणे दार उघडायचं, बंद व्हायचं. स्कूटरचा शानदार आवाज यायचा. चलाखीनं कानोसा घेऊन कान हुशार झाले होते. माधव केशवरावांच्या बालमित्राचा धाकटा भाऊ. जागेसाठी त्याची सारखी खटपट चालली होती. शेवटी लॉजमध्ये राहायचा त्याला कंटाळा आला. म्हणून केशवरावांनी आपणहून त्याला ब्लॉकमधली 4थी खोली देऊ केली. प्रथम इंदूला बरंच अवघड वाटलं. त्याची स्वतंत्र खोलीही मग नावालाच राहिली. आज काय धिरडी केलीये, उद्या काय पुरणाची पोळी, कुठं जातो खानावळीत, असं वारंवार होऊ लागलं. आणि मग केशवरावांच्या आग्रहाखातर तो तिथंच जेवू लागला. बरोबरीचा दीर असावा तसं नवनवीन इंदूला वाटे. पण हळूहळू काही वेगळंच घडू लागलं. वाटू लागलं जे कधीच अनुभवलं नव्हतं, अपेक्षिलं नव्हतं. 16व्या वर्षी तर केशवरावांची लग्न झालं. 30 वर्षांचे केशवराव आणि 16शी इंदू. आई बापा वेगळी. मावशीनं पाहिलं केशवरावांना पहिलीच 2 पोरं आहेत. पण माणूस चांगला उंचापुरा, सुदृढ, शिवाय छोटासा का होईना स्वतःचा बिझनेस. इंदू दिसायला सुंदर नसली तरी उफाड्याची, ठसठशीत, बांधा नजरेत भरण्यासारखा, आणि चुटकी सरसं काय चुटकी वाजूनच 8 दिवसात लग्न झालं. इंदू भलतीच बावरली. केशवरावांच्या सांगण्यानुसार मुलं तिला आई म्हणू लागली. तिला वाटे त्यांनी मावशी, बाई म्हणायला काय हरकत आहे. तसं तिनं हळूच केशवरावांना म्हटलंय. पण बोलणं फारसं न लांबवता ते म्हणाले होते, आईच म्हणण्याचं वळण बरं. मुलांना आई हवी म्हणून तर. केशवराव फार अबोल आहेत हे तिला नेहमीच जाणवे. आपलं काही चुकतं का की त्यांचा स्वभावच तसा आहे. मुलांचं ती सगळं नीट नेटकं करी. स्वयंपाक पाणी व्यवस्थित करी. सासरी येताना मावशी म्हणाली होती, आपण आपल्याकडनं सगळं नीट नेटकं करायचं हो. सवतीची स्वप्नात सुद्धा बाधा नको व्हायला. आपण आपल्याकडनं सगळं नीट नेटकं करायचं हो. सवतीची स्वप्नात सुद्धा बाधा नको व्हायला. स्वतः आई बापांवेगळी असल्यानं म्हणा, परिस्थितीची जाणीव फार लहानपणी झाल्यानं म्हणा, इंदू मुळातच फार प्रेमळ होती. सख्खी आई करणार नाही एवढ्या आपुलकीनं आणि जिव्हाळ्यानं ती पोरांची पुस्तकं बघून देण्यापासून तो डबे भरण्यापर्यंत सगळी उस्तवारी करायची. तिला वाटायचं अर्धवट वयातली ही मुलं, यांची आई थोडी यांना आठवत असेल. पण पोरं तिच्या भोवती करीत.
केशवराव वरवर शांत दिसत, पण आत कसली तरी खळबळ चालली आहे असं तिला सतत वाटे. पहिल्या बायकोची आठवण येणं अगदी साहजिक होतं, पण त्या बापडीचा कुठं फोटोही नव्हता. कुणाला विचारण्याचीही सोय नव्हती. मुलं लहान म्हणून. केशवराव? फार संकोच वाटायचा त्यांच्याशी एवढं तेवढं बोलता नाही. पण एकदा धीर करून ती त्यांना म्हणाली होती, त्यांची म्हणजे मुलांच्या आईची फार आठवण येते का? मला त्यांचा फोटो पाहावासा वाटतो, इथे लावावा. मी रागवायची नाही. क्षणभर केशवराव आश्चर्यानं बघत राहिले. त्या नजरेनं ते किंचित जवळ आल्यासारखे वाटले, पण शब्द दुरून येत होते. असली प्रदर्शनं मला आवडत नाहीत. मी तुलाच तिच्या ठिकाणी मानतो. यात आलं सगळं. पुन्हा पुन्हा तोच कडकपणा, कडवेपणा. लहानशा शहरी ब्लॉकला अंधारं तळघर असावं तसं केशवरावांचं मन तिला वाटायचं. आपल्याला जमेल तेवढं करावं, फार खोलात शिरू नये, हेच बरं. अंधेरी यायची. काही वेळा अकारण जास्त बोललं गेलं तर केशवराव चटकन धागा तोडून टाकीत. हे परिचयानं तिला समजू लागलं होतं. कुठंच काही कमी नव्हतं. तक्रारीला जागा नव्हती. पण लग्नाला 7-8 वर्ष झाली तरी इंदू खरीखुरी आई झालीच नाही. माहेरी गेल्यावेळी मावशीनं चांगल्या डॉक्टरांकडून 2-3दा तपासून घेतलं, पण इंदूत काहीच दोष नव्हता. केशवरावांबद्दल तर प्रश्नच नव्हता, आणि त्यांच्याशी तसं बोलायचंही तिला धाडस झालं नव्हतं. 1-2दा ती फक्त आर्तपणे त्यांना म्हणाली होती, आई व्हावंसं वाटतं हो, खरीखुरी आई. तोच धीमा आवाज. होय, पण ते आपल्या हातचं थोडंच. शिवाय ही दोन्ही माझी तशीच तुझी नाहीत का? पण तो आवाज फार फार दुरून येत होता. तिला वाटायचं दोघांनी मिळून खोल खोल ओरडावं, त्या आवाजाचे प्रतिध्वनी प्यावेत. पण फार खोल डोकावण्याची सोयच नव्हती. डोळे फिरतील, आपण कोसळू. मग तो दुसरा आवाज, तो दुसरा दूरचा आवाज. आपला माग काढत येईल का? कुत्री पाठीस लागल्यासारखी या प्रश्नाच्या भयानं इंदू मागे न पाहता पळत होती, सारखी पळत होती. मुलं मोठी झाली, शिकली, सवरली, आपापल्या घरट्यातून सुखानं चिवचिवू लागली. केशवरावांच्या संथ आयुष्यात लाटा फुटत नव्हत्या, तरंग उठत नव्हते. दार बंद केलं तरी वारं धडका देत सुटतं. लटका रुसवा असला तर दार कुणाकडून तरी उघडून येण्याची वाटच पाहत असतं. कच्च्या दिलाचं असलं तर त्या धडक्यांनी निदान जबरीनं उघडतं. पण हे इतकं कडेकोट दार पाहून इंदूचं तारुण्याचं वारच मागं हटलं. ती निमूट जगत होती. संसार, शिवण, टिपण, भरतकाम सुंदर यायचं. त्याचा छोटासा क्लास, फावल्यावरी मासिकं, कादंबऱ्या. पण कथा कादंबऱ्यातले ते प्रणय प्रसंग पाहिले की तिला पुन्हा पुन्हा जाणवायचं, हे आपल्या वाट्याला का नाही? असं आपल्या नवऱ्यानं का नाही वागू? जरा प्रेमानं, जवळिकीनं. का मी त्यांना त्यांच्या इतकी, मुलांच्या आई इतकी आवडत नाही? पण तसं केशवराव इंदूला प्रत्यक्ष कधीच दुखवत नसत. तिला वाटे, आतल्या अंगाला तोंड असलेलं हे गळू कधीतरी फुटावं, निचरा व्हावा, पण ठसठस संपावी. पण हळूहळू ते संथ कठोर जीवघेणं आयुष्य अंगवळणी पाडून घेणंच भाग होतं. खाली स्कूटर वाजली तशी इंदू भानावर आली. माधव आला की काय? तिच्या छातीत कधी नव्हे ते भयानक धडधडू लागलं. माधव, केशवरावांनीच तिला मिळवून दिलेला समवयस्क मित्र. पहिल्यांदा तिला अवघड वाटलं.
तरी फारच लवकर माधव तिला आवडू लागला. बडबड्या, गमत्या. जेवण संपलं तरी खरकट्या हातानं तिचा आवरे तो तासन तास तिच्याशी गप्पा मारणारा. एक दोनदा ती अचानक घाबरली होती, कारण केशवराव हात धुवून केव्हा उठून गेले ते कळलंही नव्हतं. ती हळूच खोलीत डोकावून आली. ते शांत झोपलेले होते. नंतर नंतर भीड चेपत गेली. माधवच्या आणि आपल्या मैत्रीत काही वावगं नाही. केशवराव गैरसमज करून घेत नाहीत अशी तिची खात्री पटली. धडधड कमी झाली. फुलावंसं वाटू लागलं. एकदा असंच माधव कोणता तरी छान चित्रपट आलाय म्हणून सांगत होता. केशवराव अगदी सहजगत्या म्हणावं तसं म्हणाले, जरूर घेऊन जा हिला तू माधव. इंदू चपापली. केशवरावांकडे बघण्याचं धाडस तिला झालं नाही. तिनं भराभरा कब्बशा गोळ्या केल्या आणि ती अक्षरशः पळाली. पण दुपारी जेवताना केशवराव तिला म्हणाले, बिझनेसमुळं माझी यायची वेळ ठरलेली नसते. कधी कामं लांबतात, कधी लवकर संपतात. तू जा माधवबरोबर सिनेमाला. इंदू कसं बसं म्हणाली, नको नको, तुम्ही येणार असलात तर येईन. अत्यंत शांतपणे केशवराव म्हणाले होते, कुठं जाण्याचा आणि आमच्या कामाचा ताळमेळ कधीच जमायचा नाही. इंदूला वाटलं आरडाओरडा करून सांगावं, खोटं खोटं सगळं. ताळमेळ जमत नाही कारण त्या मुलांच्या आई नाहीत म्हणून. मग कशाला माझ्यासारखीशी लग्न केलं? पण केशवरावांच्या संथ आवाजातही जबरदस्त हुकूमत असायची. मला का नसता आग्रह? असं तिनं म्हणताच, जा म्हणतोय तर जा की. किती बोलायचं एखाद्या लहानशा गोष्टीबद्दल. तिला वाटलं अस्वलासारखं खेळतायत आपल्याशी हे. माधव तिकीट घेऊन आला आणि तिनेही ठरवलं जावं. तेवढाच डोक्याला विसावा मिळेल. आणि खरंच घराबाहेर पडताच इंदूला मोकळं वाटलं. वृत्ती मोहरू लागल्या. बरोबर गोष्टी वेल्हाळ माधव. माधवला आपल्याबद्दल काय वाटतंय? त्या कथा कादंबऱ्यातल्या सारखं प्रेम, की नुसता एका स्त्रीचा खुश करणारा भुरटा सहवास? काही का असेना, जे हवं ते इंदूला नकळत मिळत होतं. अंगावर गोड शहारे उठवणाऱ्या रेशमी झुळकांना शालू शेल्यासारखंच कुरवाळावं तसं तिचं हे ठेवणीतलं सुख होतं. आणि महिन्यापूर्वी घडलेला तो प्रसंग. माधव म्हैसूर बंगलोरच्या बाजूला टूरवर जाणार होता. जेवताना केशवराव म्हणाले, खरंच माधव, चांगला चान्स आहे. माझ्या या व्यापामुळे मी हिला कुठं नेऊ शकत नाही. तूच दाखवून आण म्हैसूर बंगलोर. तेव्हा मात्र इंदू खरंच थक्क झाली. माधव? त्याला काय वाटलं? पण तो इतका गप्पीदास होता की त्याला काय वाटलं ते इंदूला कधीच कळू शकलं नाही. इंदू चटकन म्हणाली होती, तुम्ही उगाच काहीतरी सांगू नका. तुम्ही फार वर्षात कुठं गेला नाहीत, सगळेच जाऊया. केशवराव हात धुता धुता चूळ भरून म्हणाले, छे ते शक्य नाही. अनायासे घरची सोबत आहे तुझा. इंदूला काही कळेनासच झालं होतं. विचार करायला डोकं तोकडं पडत होतं. माधव बरोबर म्हैसूर बंगलोर. इंदू घुटमळत होती. 2-3 आठवडे माधव बरोबर जायचं, एकटं राहायचं. केशवरावांना काहीच कसं वाटत नाही. कथा कादंबऱ्यातले पुरुष किती संशयी असतात. माझ्याबद्दल ह्यांना काहीच कसं वाटत नाही. पण ते तर जुनं ठसठसणारं दुखणं होतं. जन्मभराची खंत होती. तुरुंगातल्या कैद्याला खायला प्यायला लिहायला भरपूर होतं, पण ती उंच दगडी भिंत, वरवर तर नजरही पोचू न शकणारी. पण आता वय वाढलं होतं. इंदूची मूळचीच चांगली समजशक्ती आणखी वाढली होती. एकाला भूक नाही म्हणून दुसऱ्यानं उपाशी बसायचे
ते दिवस आता मागे पडले होते. तिच्या मनात आलं, काय हरकत आहे, बघून यावं. आपल्या मनात काही पाप नाही, पण माधवबरोबर चालताना बोलताना सुख वाटतं, हेही खरं आहे. ट्रिप छान झाली. माधव बोलगेवढा असला तरी थिल्लर नाही, हे या प्रवासात तिच्या जास्त लक्षात आलं. सबंध प्रवासभर खरंच तो तिच्याशी धाकट्या दिरासारखंच वागला. मधून मधून इंदूला मात्र अपराध्यासारखं वाटायचं, हा निर्भर आहे, निरागस आहे, आपणच विकृत आहोत. आणि आज माधवची टूर संपवून त्याच्याबरोबर ती परत आली, तोही भयानक चिठ्ठी. काय करावं? का असे केशवराव अचानक निघून गेले? आपली परीक्षा पाहिली? आपण जाऊ नये असंच का त्यांना मनापासून वाटत होतं? की आपण गेल्यावर मत्सराने ते चिडले? स्वतःलाच ती बोल लावून घेऊ लागली. आपण कशा इतक्या पोरकट? ते जा म्हणाले, आपण गेलो खुशाल. मूर्ख. काही झालं तरी ते पती, आपण पत्नी. ते लाख म्हणाले, पण आपण कशा गेलो? पण आपण निघालो तेव्हा ते नेहमीसारखेच दिसत होते. कुठं खुपतं असं वाटत नव्हतं. वेळ नव्हता तरी गाडी सुटायच्या आधी 5 मिनिटं स्टेशनवरही येऊन गेले. पुन्हा चिठ्ठी डोळ्यापुढं भिरभिरत होती. डोळे थरथरून येत होते. लोक काय म्हणतील? बाई गेली प्रवासाला परपुरुषाबरोबर, म्हणूनच नवरा असा अचानक एकाएकी. इंदू तडक मनाशी निर्णय घेऊन उठली. आवरावर केली, बॅग भरली. मावशीनं असंच हौसेनं घेतलेलं जरीकाठी नऊवारी नेसली. माधवच्या दारावर टकटक केलं. प्रवासाचा शीण घालवीत माधव पडला होता. मी तुम्हाला त्रास द्यायला आले जरा. माधव ताडकन उठून बसला. तेवढं माझं जयपूरचं तिकीट काढून आणा आणि गाडीत बसवून द्या. अहो, आज तर आपण आलो. हो, पण ही चिठ्ठी पाहिलीत का? हे का असे एकाएकी जयपूरला निघून गेले ते कळत नाही. अहो, कंटाळा घालवण्यासाठी गेले असतील. वाटलं असेल मुलाला भेटावं, येतील थोड्या दिवसात. ज्यानं वादळ निर्माण केलं त्या माधवनं त्या चिठ्ठीचा अगदी साधा अर्थ लावला होता. मन पुन्हा आत खचलं. कोण माधव? कसलं वादळ? वादळ आपणच माजवलं. उगीच त्याला कशाला मध्ये होलपटायचं? ती अगदी तुटकपणे म्हणाली, असू दे, पण तुम्ही आपलं तिकीट काढून आणा. माधव चकित होता. क्षणभर तिला वाटलं, त्यानं यावरून आपली चेष्टा का करू नये? त्यालाही केशवरावांचा तुटकपणा, कडवेपणा कळत होता का? का तो वरमला होता? विचार करायला सवड नव्हती. डोक्यात उलट फिरणाऱ्या चक्रांनी ती भांबावून गेली होती. तिला गाडीत बसवून माधव निघाला. हळूहळू सरकणारी गाडी आणि पाठमोरा माधव, गर्दीत नाहीसा होणारा. नुकतीच मुलाची बदली जयपूरला झाली होती. तिकडे येण्याविषयी त्या दोघांनाही मुलाची वारंवार पत्रे येत, पण केशवरावांनी कधीच मनावर घेतलं नाही. आणि मग असे अचानक का निघून गेले? तिच्याजवळ फक्त मुलाचा, सतीशचा पोस्टाचा पत्ता होता. जयपूरची सुतराम माहिती नव्हती. पण घडलेल्या या एवढ्या मोठ्या अघटित घटनेपुढे हे सगळं बारीक सारीक किडामुंगी मुद्दे होते. जयपूर आलं. भांबावून ती प्लॅटफॉर्मवर उभी होती. आणि काय आश्चर्य, प्रत्यक्ष केशवराव घाईघाईनं तिच्यापुढे येऊन ठाकले. ती खिळूनच गेली. तोंडातून शब्द फुटेना. तुम्हाला कसं कळलं मी येणार म्हणून? तोच संथ गंभीर गाजवणारा आवाज. मी रोज यावेळी इकडे फिरायला येतो. तिला काही उमजेना, पण जास्त विचारण्याचं धाडस होईना. चक्क घ्यायला आल्यासारखे हे आले कसे? तोवर समोर टॅक्सी येऊन उभी राहिली. हॉटेल जहांगीर. का? सतीश नाहीये का इकडे? आहे. मग? पण केशवराव समोर बघत राहिले. यावर गप्प बसणंच भाग होतं.
जहांगीर हॉटेलमधली खोली छान होती. फॅन, आरसा, बेसिन. इंदूला एकदम माधव बरोबरच्या प्रवासाची आठवण झाली आणि तिच्या भोवती ती खोली गरगरली. आरशातली नऊवारीतली इंदू भानावर आली. तेव्हा चहा आला होता. चहा घेतल्यावर केशवराव म्हणाले, पड थोडी वाटल्यास, मग घेऊ सावकाश. आता मात्र तोल सुटला. इंदूला रडं आवरेना. तिला वाटलं केशवरावांनी जवळ घ्यावं, थोपटावं, पण तोच तो दुरून येणारा आवाज. 2 हातांवरची खुर्ची 2 मैल लांब बसल्यासारखी वाटत होती. का असे अचानक निघून आलात? मला वेळ लागायची पाळी आली. तेच सांगण्यासाठी मी तुला इथं आणलंय. पण आधी जरा विश्रांती घे. प्रवासात आली आहेस. मला कायमची विश्रांती मिळाली तरी चालेल, पण आत्ताच्या आत्ता सांगा काय ते, किती धीर काढायचा? मी तुझा फार अपराधी आहे इंदा. इंदा 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 असं कधीच आजोबा त्यांनी नावानं हाक मारली नव्हती. जीवाचं कान करून इंदू ऐकत राहिली. तुला तुला आई व्हायचं होतं ना. तुझं ते मातृत्व मी हिरावून घेतलं. कित्येक दिवस वाटायचं तुला पुन्हा तोंड दाखवू नये, कुठेतरी काळ करावं, पण तुला सांगण्याचा कधीच धीर झाला नाही. इंदू अवाक झाली होती. तिला काहीच बोध होत नव्हता. तू लागदा म्हणायचीस, खरी खुरी आई व्हावंसं वाटतं हो. काळीच चरचरत ते वाक्य जायचं. वाटायचं तुला सांगावं, माझा गळा दाब, मला ढकलून दे, काडी लाव. इंदू थंड डोळ्यांनी पाहत राहिली. तू माहेरी गेल्यावेळी पुन्हा मूल होण्यासाठी ऑपरेशनचा प्रयत्न केला, पण माझ्या दुर्दैवानं तो यशस्वी झाला नाही आणि तेव्हापासून तुझ्याशी जास्त बोलणं मला जमत नसे. कसली तरी अनामिक चीड यायची. माझ्या पहिल्या बायकोला अकाली ओढून नेणाऱ्या नियतीची, पुन्हा मूल होण्याच्या अशक्यतेची. आणि तो राग नको तेव्हा तुझ्यावरच निघत होता. इंदूचे डोळे वाहत होते. ती उठून केशवरावांच्या जवळ गेली. लुळ्या पांगळ्याच्या पायात अचानक बळ संचारावं तशी. काय वाटलं आता माझ्याबद्दल तुला? तोच कोरडा आवाज. सूड नाही घ्यावासा वाटत? जाब नाही पुसावासा वाटत? माझा मीच सूड घेण्यासाठी तुला माधव बरोबर सोडलं. वाटायचं ह्यानं फक्त एकदाच चुकावं आणि माझी चूक भरून काढावी. कशी का होईना इंदा, तू आई झाली असतीस तर मी भरून पावणार होतो. लग्न झालं तेव्हा श्रावणाचा ऊन पाऊस खेळण्याचं तुझं वय होतं, पण मी मनानं निबर झालो होतो. मूल झालं असतं तर कदाचित पुन्हा उमललो असतो. उशिरा का होईना माधव भेटला. निदान जगण्यातला निरलस आनंद तू त्याच्याबरोबर लुटावास असं खरंच आतून वाटू लागलं. इथं आल्यापासून रोज यावेळी स्टेशनवर येत होतो. आज तर तासभर आधी येऊन बसलो होतो. तुमची परत येण्याची तारीख मनावर कोरलेली होती. वाटायचं तू येशील की नाही. ही हार आहे का जीत आहे? बोल ना इंदा, बोल. सूड नाही घ्यावासं वाटत माझा? नाही, मला काहीच वाटत नाही. तुमच्या 2 मुलांची मी पुरेपूर आई आहे आणि तुमची बायको, मी फार फार सुखी आहे. मला फक्त इंदा म्हणा, इंदा. या ठिकाणी ही अघटित गोष्ट संपली. आता पुढची कथा आपण पुढच्या भागात ऐकूयात.